माझ्याजवळ ना डिलिव्हरीसाठी पैसे नव्हते. स्वराज माझ्या पोटात होता आणि माझा नवरा बोलत होता, की "तू अजिबात YouTubeला व्हिडिओ टाकायचे नाहीत." कारण TikTok बंद झालं होतं. तर 7 ते 7व्या महिन्यापर्यंत मी काहीच काम केलं नव्हतं. परंतु नवऱ्याला होता तेव्हा फक्त ₹8,000 महिना. माझा मेडिसिनचा खर्च होत होता ₹2,000, रेंट होतं ₹2,000 झाले 4 आणि त्याच्याकडे फक्त ₹4,000 राहत होते. त्याच्यात माझे फळ, फ्रूट, जेवण आणि काहीच ॲडजस्ट होत नव्हतं. तरी प्रेग्नन्सीमध्ये खूप हलाखीचे दिवस काढले आणि त्या 4,000त मी ॲडजस्ट करत राहिली. परंतु जेव्हा डॉक्टरने सांगितलं, की तुमच्या पोटात एक मोठा गोळा आहे आणि गोळ्यासोबत बाळ आहे, तुमचं ऑपरेशन प्लस सीझर करावं लागणार आहे, 70,000 ते 80,000 खर्च येणार आहे आणि महिन्याला राहिले होते डिलिव्हरीला फक्त 3. काही सुचत नव्हतं काय करू काय नाही, 4,000त काय होणार. आणि तेव्हाच मी ठरवलं, की मी आता YouTubeला माझे व्हिडिओ टाकणार आणि मी YouTubeला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. नवरा बोलला, की अजिबात व्हिडिओ टाकू नको, परंतु मी त्या दिवशी त्याचं ऐकलं नाही आणि मी YouTubeवर काम सुरू केलं. कदाचित मी त्या दिवशी काम सुरू केलं नसतं तर बहुतेक माझं ऑपरेशनही झालं नसतं आणि माझं बाळ आणि मी वाचली पण नसती. अजून पुढच्या भागात मी पुढची स्टोरी सांगणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच सांगा. म्हणजे डिलिव्हरीसाठी पैसे कसे आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.